नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यभरातील राजकीय सामाजिक संघटनांचे आंदोलनाचे मुख्य केंद्र असते आझाद मैदान, परंतु दक्षिण मुंबईतील वाहनांची रहदारी तसेच नोकरदार रहिवाशांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये या दृष्टीने आता राज्य सरकारने आझाद मैदानातील मोर्चे, धरणे, आंदोलने आदींविषयी अंतिम नियमावली आखली आहे। त्यानुसार एका वेळी एकाच दिवसाच्या आंदोलनाला आणि तेही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच परवानगी मिळणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे। पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान त्याने ही कबुली दिली आहे। सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता असे पोलिसांना सांगितले। संतोष देशमुख यांच्या मारेकरांपैकी एक सुदर्शन घुले याने हत्या केल्याचा कबुली दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्याने पोलिसांपुढे कबुली दिली असेल तर ती तितकीशी ग्राह्य धरली जाणार नाही। मॅजिस्ट्रेट पुढे कबुली दिली असले तरी केस संपल्यात जमा आहे। आजच्या घटनेला घुलेने कबुली पोलिसांसमोर दिली की मॅजिस्ट्रेट समोर ते आपल्याला माहित नाही। कलम 164 कि कलम 25 खाली कबुली दिली ते माहिती नाही। कलम 164 खाली कबुली दिली असेल तर चांगलं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। तुर्ची येथील भाग्योदय शेतकरी गटाने एकरी 63 क्विंटल मका उत्पादन घेत पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला। या गटाचा पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत 25 लाख रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित सोडशी धरणातून वसना उपसा जलसिंचन योजनेतील पाणी मिळाल्यास कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वंचित गावांचा शेतीचा पाणी प्रश्न मार्गी लागेल। याबाबत प्रस्तावित सोडशी धरण पाणी वाटप संघर्ष समितीमार्फत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे। एक मोठी बातमी समोर येत आहे। अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे। परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे। सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर आहे। IPL आणि अन्य क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या जालना शहरातील 16 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती। अवैधरित्या गोण खनिजीचा वाहतूक करणाऱ्या वाहनांची शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा वापर करणाऱ्या अहिल्यानगर येथील उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे। सन 2023 ते 24 च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उपक्रमाला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील प्रथम क्रमांकाचा 10 लाख रुपयांचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगरी यांना जाहीर झालाय। महाराष्ट्रामध्ये 1,32,000 लाभार्थ्यांना आम्ही उद्योजक घडवू शकलो। याहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून नवउद्योजकांमध्ये उत्साह आहे। भविष्यामध्ये या योजनेतून अजून लाभार्थी व्हावेत असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसेच शाळांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत। यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात। आता शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या 100 शाळांना भेटी या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी त्या क्षेत्रातील आमदार शाळेला भेट देणार असून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। आमदारांसह अधिकारीही शाळांना भेट देणार आहेत। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।